कोरोचीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती। बातम्याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आज आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। कोरोचीतील विद्यामंदिर लोकमान्य नगरचे मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान। शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने विद्यार्थ्यांचा चेहरा मोहरा बदलणारे कृतिशील व्यक्तिमत्व विद्यामंदिर लोकमान्य नगर कोरोचीचे मुख्याध्यापक श्री बाबासाहेब डोळे यांना कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कोरोची ग्रामपंचायतीच्या एका विशेष समारंभात श्री डोळे यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील असामान्य कर्तृत्वाचा गौरव केला। समाजाच्या समृद्धीसाठी ध्येयवादी वृत्तीने अखंड कार्यरत राहून सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी त्यांनी योगदान दिलेले आहे। कोरोची गावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे, ग्रामविकास अधिकारी आर.सी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य सानिका यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी कोरोची ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील विविध क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुरस्कार प्रदान करताना ग्रामपंचायत प्रशासनाने श्री बाबासाहेब डोळे यांचे हार्दिक अभिनंदन केले असून त्यांच्या भावी वाटचालीस व शैक्षणिक कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत। या पुरस्कारामुळे कोरोची परिसरातील शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। बघत राहा फक्त शिवराज न्यूज।